काही दिवसावर येऊन ठेपलेल्या राखी पौर्णिमेच्या सणासाठी लागणारी राखी बनवण्याची लगबग दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यात ग्रामीण भाग व शहरी भागातील महिलांमध्ये दिसून येत आहे। तसेच राखी बनवण्याचे प्रशिक्षण व बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने देऊन त्यांना सहकार्य केले जात आहे। दोन्ही तालुक्यात जवळपास 10 लाख राखी बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दर्यापूर अंजनगाव सुरजी तालुक्यातील 7000 महिलांनी राखी बनवण्याचे प्रशिक्षण जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने घेतले आहे। या व्यवसायामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे। दर्यापूर व अंजनगाव सुरजी तालुक्यात काही महिन्यांपासून सामाजिक प्रश्न सोडवणारी चळवळ असलेली संस्था जिजाई प्रतिष्ठानचे कार्यालय दोन्ही शहरात झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील असणाऱ्या बचत गट व इतर महिलांनी स्वयंरोजगार कसा करावा व त्याची विक्री कशी करावी याबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे। याची सुरुवात सर्वप्रथम राखी बनवण्याचा व्यवसाय पासून सुरुवात करण्यात आली। सर्वप्रथम ग्रामीण व शहरी भागातील बचत गटांच्या महिलांपैकी 2 ते 3 महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे राख्यांचे प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्या महिला आपल्या बचत गटाच्या इतर महिलांनी प्रशिक्षण देऊन व्यवसाय करत आहेत। त्यांना लागणारा कच्चा माल सर्वप्रथम जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सीमा सावळे यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात आला। त्याचबरोबर त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरिता पुण्यासारख्या शहरातून 5 ते 10 महिलांना आणून दर्यापूर व अंजनगाव सुरजी तालुक्यातील बचत गटांच्या महिलांना तसेच जवळपास 7000 कामाची आवड व गरजू महिलांना प्रशिक्षण घेतले आहे। ज्योती राजेश सावळे, मी शेवगावातील ग्रामीण भागातील रहिवासी आहे आणि सीमाताई सावळे ह्या ज्या सामाजिक समस्या ज्या आहेत त्याविषयी जे चळवळ राबवण्यात येत आहे आणि महिलांना सक्षम होण्यासाठी जे उपक्रम मॅडमने राबवले आहेत आणि मी एक स्वतः प्रशिक्षक आहे आणि मी महिलांना राखीचं ट्रेनिंग आणि परफ्यूम बनवायचं आणि हे जे ट्रेनिंग मी देत असताना मला जो आनंद होत आहे तो अतिशय वेगळा आहे आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी हा जो उपक्रम आहे तो अतिशय चांगला आहे आणि मी सर्वात जास्त सीमाताई सावळे यांचे खूप धन्यवाद। दरवर्षी दर्यापूर व अंजनगाव सुरजी तालुक्यासाठी 5 व 10 लाख नग राखी लागते। शहरातील व्यापारी विक्रीसाठी लागणारी राखी अहमदाबाद, कलकत्ता, इंदोर, सुरत यासारख्या शहरातून आणून आपला व्यवसाय करत असतात। पण यावर्षी शहरातील व्यापारी या महिलांकडून राखी खरेदी करताना दिसून येत आहेत। माझं नाव रुपाली गजानन काळे, मी सुरजी मधली आहे। मॅडमनी जिजाऊ प्रतिष्ठानमध्ये आम्ही जोडले गेलेले आहे। आम्ही इथे मॅडमने आम्हाला ट्रेनिंग दिलं राख्या कशा बनवायच्या आणि त्याचं कसं मार्केटिंग करायचं। आम्ही इथे 5 लाख राख्यांचा उपक्रम आहे, आमचा 5 लाख राख्या बनवायचा उपक्रम आहे। तो मॅडमनी कसा कुठे कुठे स्टॉल लावायचे जागा उपलब्ध करून दिल्या आणि त्या कशा विकायच्या, ते कशा बनवायच्या, याच्यापासून तर कशा विकायच्या आणि कोण्या पद्धतीने त्याच्यावर कशा पद्धतीने विकून त्याचा पैसे घेऊन त्याचं कसं पुढचं याच्यात हे करायचं हे मॅडमने आम्हाला शिकवलं। तर काही व्यापारी जिल्ह्यातील चिल्लर राखी दुकानदारांना विक्री करत आहेत। त्यामुळे दोन्ही तालुक्यातील महिलांना एक रोजगार उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसून येत आहे। जिजाई प्रतिष्ठानच्या वतीनं अमरावती जिल्ह्यासह दर्यापूर मतदारसंघामध्ये 10 लाख राख्यांचं उत्पादन माझ्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, परित्यक्ता या महिला या करत आहेत। त्यांच्या हाताला रोजगार देण्याचं काम जिजाई प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही करतोय। या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गरिबी हटवचा नारा न देता त्यांना गरिबी कशी हटवल्या जाणार याचं प्रात्यक्षिक म्हणून या सगळ्या दर्यापूर मतदारसंघ असेल का अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही 10 लाख राख्या तयार करून त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जिजाई प्रतिष्ठान आम्ही प्रयत्न करत आहोत। याच्यातनं जवळपास त्यांचा जो काही फायदा होणार आहे तो सर्व आम्ही महिलांना समसमान वाटून पण देणार आहोत। या उपक्रमामध्ये जिजाई महिला प्रतिष्ठानने घेतलेल्या या उपक्रमामध्ये या जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना मी आव्हान करते की या ज्या महिला आहेत, ज्या विधवा आहेत, शेतकऱ्यांच्या विधवा आहेत, परित्यक्त्या आहेत, शेतमजूर आहेत, यांनी तयार केलेल्या राख्या आपण विकत घ्याव्या आणि मेक इन अंजनगाव, मेक इन दर्यापूर, मेक इन अमरावती हा जो नारा आहे या नाऱ्याला बुलंद करण्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करा। यावर्षी राखी पौर्णिमा हा सण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आल्यामुळे या महिलांकडून तिरंगा राखी वेगवेगळ्या प्रकारच्या आकारात बनवण्यात येत आहे। तसेच सगळ्यांना यावर्षी आपल्या भावांना व सैनिकांना तिरंगा राखी बांधण्याचे संदेश दिले जात आहे। VC न्यूज ब्युरो दर्यापूर।